बातमी मुंबईमधून. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रदर्शित होतोय. आपण थेट जाऊया. आवाहन करतो आहोत की मुंबईकरांनी, आम्हाला कल्पना आहे आमच्या मर्यादेची, आमच्या शक्तिस्थानाची, पण तरी पण आमचं एक वेगळं अस्तित्व आहे. ते घेऊन या वेळेला मुंबई शहरामध्ये आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. तो जाहीरनामा आपल्या मार्फत मुंबईकरांच्या समोर ठेवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की आपण जाहीरनामा प्रसिद्ध करावा आणि मग आपल्याला काही संवाद करायचा असेल तर आपण जरूर करावा. तर मुंबई पालिकेसाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित होतोय. मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादी हे स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करते. मुंबईमध्ये सत्ता स्थापनेकरता राष्ट्रवादी देखील आता प्रयत्न करणार आहे. मुंबईची महापालिका देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबई आणि मुंबईची महापालिका ताब्यात ठेवण्याकरता सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली दिसते. मुंबई महापालिकेकरता राष्ट्रवादीनं जाहीरनामा प्रकाशित केलाय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं प्रकाशन झालंय. मुंबईमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी वेगवेगळे निर्णय घेतले. मुंबई महापालिकेकरता निवडणूक आणि या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक राजकीय पक्ष हे आपापला अजेंडा समोर ठेवताना पाहायला मिळत आहेत. महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष मुंबई महापालिकेसाठी लढणार आहेत. तर राष्ट्रवादी स्वतंत्ररित्या स्वबळावर मुंबई महापालिकेसाठी लढणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीरनामा प्रकाशित केला. मुंबईच्या ट्रॅफिकच्या बाबतीत उल्लेख करण्यात आलेला आहे. आमची संकल्पना आहे की मुंबईमध्ये 3 रस्ते, त्याच्यावर सगळं ट्रॅफिक धावत असताना मुंबईतले जे अंतर्गत रस्ते मिसिंग लिंक त्याला प्रायोरिटीने ओपन केल्यानंतर ट्रॅफिकच्या जी एक मोठी समस्या आहे ते दूर होऊ शकते. त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत 5वी क्लास पासून कौशल विकास कार्यक्रम महानगरपालिकेच्या शाळेत आधी होते. म्हणजे जेव्हा आम्ही शिक्षण घेत होतो तेव्हा 5वी पासून कौशल विकासचा कार्यक्रम होता. त्याच्या 5वी पासून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तो कार्यक्रम लागू करणे, ज्याच्यामुळे एक कुशल कामगार किंवा त्या क्षेत्रातले तज्ञ निर्माण करण्यासाठी लहानपणापासून हे मिळेल. एक मोठा प्रश्न आहे दिव्यांग लोकांचा. महानगरपालिकेच्या बजेटमध्ये 2% तरतूद करून त्यांच्यासाठी सुविधा, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्याच्याकडे लक्ष देणे आणि मूक बधिर जी मुलं आहेत त्यांच्यासाठी शाळा मुंबईमध्ये 2-3 आहे, मुंबईच्या बाहेर आहे. या मुलाची संख्या जास्त असताना आमची संकल्पना आहे की प्रत्येक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्डमध्ये एक मूक बधिर शाळा निर्माण करणे. बाकी ट्रॅफिक, पाणी आणि असे सगळे मुद्दे आहे, पण अपंगांसाठी आपण दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रम तयार करणे. वर्किंग वुमेन हॉस्टेल म्हणजे कामकाजी जे महिला आहेत त्या मुंबईमध्ये राहण्यासाठी जे शेअरिंग रूम घेत आहे ते किंवा भाड्याने घरं घेऊन राहत आहे, सॅलरी त्यांची त्याचंच जाते. मग जे वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी मोठ्या संख्येने हॉस्टेल निर्माण करणे एक वेगळी संकल्पना आम्ही या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहे. बाकी आणखीन गोष्ट याच्यात आहे
आपण वाचल्यानंतर कळेल. नाही, असं आहे, आमचे प्रस्ताव बरेचसे आहे. आमचे प्रलंबित प्रस्ताव म्हणजे मुंबईमध्ये जे पूर येत आहे त्या पूरवर तोडगा काढण्यासाठी मिठी नदी संपूर्ण जे पवईचे पाणी आहे किंवा संपूर्ण जे पाऊस पडते ते मिठी नदीतून प्रवाह होत आहे. आम्ही एक संकल्पना दिली होती की मिठी नदीचा जे प्रवाह आहे त्याला डायव्हर्ट केला पाहिजे कांजूरला टनलिंग करून आणि मोठे मोठे टँक पवईमध्ये निर्माण केले पाहिजे. ते आम्ही मंजुरी घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. म्हणजे आम्ही प्रशासक असताना जे काही प्रस्ताव त्यांच्याकडे दिले होते त्याच्या कारवाई सुरू आहे. काही मिसिंग लिंकसाठी झोपडे हटवणे, लिंक करणे तसं आहे. पण संपूर्ण मुंबईमध्ये जर हे केलं तर मला वाटतं ट्रॅफिक कमी होईल.